म्हणजे नो आता सगळे दिसतात पालवीना दगडू. हे मावशी हे सगळे दगडू का ग? दगडी 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 त्यातला एक दगड सुटला तोंडावर आपटेल. काय ग? असं प्रमाणे बोलायचं. धन्यवाद. या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं काही पारितोषिक बघतेस ना ग. जयवंत आडाव यांच्याकडून मावशीसाठी 101 चं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे जयवंत आडाव. ए मावशी हो जयवंतराव आहेत का इथं? हा अगं मावशी घे ना आमच्या जयवंतरावांची नारी. घे. तुझं काय दलपाड होता इकडे? मावशी माझं काय ग? घे ना. वर्दीत वरण डबल डबल वरण. मावशी ते गवत काढायला गेले होते की काय? बघ ना ग राजे कशी करते ही. अगं नाही, घे घे. वर्दीत वरण डबल डबल वरण आणि ह्या जेवण तुला तुझंच करंट. धन्यवाद. त्याचप्रमाणे अगं मस्कर की संदीप शिरदणकर यांच्याकडून देखील 101 चं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय संदीप. हे ऐक ग. घे आता. गळ्यात घातली माळ आणि कपाल लावला बुक्का. त्यांचं कपाळ काळा नको केलं काळा करून टाकू. तुझंच केलं पाहिजे आधी. काय ग? म्हणजे का पण? बुक्का लावला. गळ्यात घातली माळ आणि कपाल लावला बुक्का. ओ हे संदीपराव 4 चौघात कुठं पण घेतात मुक्का. धन्यवाद. त्याचप्रमाणे ही मावशी नको म्हणून. लवेश यादव यांच्याकडून देखील मावशीसाठी 101 चं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे लवेश. अंगणात पुजला होता वारू. अंगणात पुजला होता वारू. ओ लवेशराव रोज प्या दारू पण मला नका मारू. धन्यवाद. तरी असं रूप बसला त्यांच्या आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी रविवारी इथं शरणी आहोत. आभारी आहोत. धन्यवाद. जराशी मस्करी म्हणते. चल ना गाता मावशी. कुठे चल का ग? असं तिला प्रेमाने बोलायला सांग. अगं तर बोल ती ना बघ. ग चंद्रा. बोलते. अबे इकडे किती गोड दिसतेस ग. अगं हो खरंच. त्यांना विचार मावशी गोड दिसते ना. कोणाला तरी कदर हाय माझी. इकडे. त्यांना विचार मग मावशी गोड दिसते ना. कोळस झालं तुझं तुझे जरा इकडे ये का अशी काय ग? इकडे. बोल की जरा. कुठे ग? इथे का ग? आता हिले सांगितलं की नाही मी कशी दिसते. आता ही कशी दिसते सांगायला नको का? होय तरी बोलायचं नाही तर बोला. हा बा. मावशी बाई गोडच दिसते ग. गोड. काय शोभा पडलाय तर हिच्यावरच पडलाय. आता ऐका चंद्रासारखा मुकडायचा ए, खरंच ना ग मावशी. पडशी आणि सूर्यासारखं तेजीच हो ना ग मावशी. तिकडे घे. चंद्रासारखा मुकडायचा आणि सूर्यासारखं तेजीच आणि हरणीसारखी चालीची. ए मावशी हळणीसारखी म्हणजे अशी का ग? अशीच असणार ना. अशी मग डुकरासारखं काग बोलणं तुझं. डुक्कर म्हणते ग. माझ्या बघ मला डुक्कर म्हणते. कधीतरी नीट बोलीच नसतील तर चाललं असतं. मी नेलं तर सोड बाजाराला. अगं बोल मला गाता. पण यायचं बोल ग. जा बाई. बोल की जरा. काय करायचं मावशी यांचं? चल ग. आई माझं मागे घेतलं की निघाली बस. बघ ना कशी बोल करते. चंद्रा. अगं खरंच बाई मी माझा माड घेते आणि जाते बाजारला एकटी. अगं, जरा पुढे गेली तर डायरेक्ट बांधच्या खाली असेल बघ. मावशी आता मावशी चल ना ग. खूप उशीर झालाय. खरं हो ग. चल. ए चला ग. चला ग. धन्यवाद. थांबायला झालं काय ग? राकेश शिरधणकर यांच्याकडून मावशीसाठी 101 चं पारितोषिक आलंय. मावशीने राकेश यांचं नाव घ्यायचं आहे. फोडला फणस काढले गेले. फोडला फणस काढले गेले
हे राकेशराव दिसतात बरं फटके जाऊन संसार करतो खरी. धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष भोळे यांच्याकडून देखील मावशीसाठी 101 पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे संतोष. श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस, श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस आणि संतोषरावांनी दिला प्रेमाने किस. मावशी आता हे खूप होतंय का? अगं जराशी मस्करी केली, त्यात काय होते? चल आता ना ग. पण मावशी थांबायला काय झालं ग? दमलीस की काय ग? एवढी नटून टटून आणि एवढा 7 शिंगारून बाजार चाललीस की नाही? हो ग. मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. हे सांगितलं पाहिजे का ग? आता नेसलं काय दिसतंय मला, पण घेतलं काय सांगितलं पाहिजे. हे सांग ग आपण काय घेतलं त्याचा ते? व्यापार होणार कसा? हो ग सांगते ग तर मावशी मी घेतलं टाक आणि चालेल बाजाराला. चल ढवलत जा जरा. हो ग अगं मावशी मी घेतलंय लोणी आणि चालले बघ बाजाराला. चल अगं मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ बाजाराला. जा त्यातलं जरा खात जा की. ए मावशी मी सांगू का ग? माझ्या वाटत काय घेतलंय? माझ्या वाटत तुला विचारलंय नाही. तरी पण सांग. खरं सांगू का ग? खोटं खोटं सांग पण सांग. मावशी ऐक आता. माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात. ए भवानी, काय झालं ग? तुझ्या मांडात तू काहीतरी घेतलंय हा. आणि बाकीच्यानी काय दगडी भरले. नाही ग मावशी. नीट सांग की. मावशी मी घेतलाय खावा आणि चालली थेट बाजारला थेट जाणार आहे. हिनं घेतलाय खवा, कोणी हवा न्यावाने तर उभे ए मावशी काय खावा? मी खावा म्हटलं खावा. हा यावा खावा. ए तुला मावशी काय वाटलं? नाही ग. पण इथे नको ग. आपण मथुरा जाऊन बाजार करायचंय बघा. थांब जरा जरा तिकडे येऊ. कुठे ग? ते बघ कोण ग? तिकडे समोर बघ. काय ग? नवीन नवीन इथं झाले ना? हो ग नाव घे सांग. चंद्रा चंद्रा नाव घे ना. ते कशाला ग? गो आहे ना घरी? हो ग घेते. मग घे. ए पूर्ण एखादं नाव घेते हा. गो एकच आहे ना घरी? अगं हो एकच आहे. मग एकच घे. ऐक आता. साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना. तुला ते काय घेतल्याशिवाय जाईना. जरा थांबशील का ग? घे बाई घे. साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना. आणि त्या प्रसादरावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपच येई ना. अगं हो. हे चंद्रा हा हे चंद्रा काय ग? प्रसादराव आहेत तशी का दिसायला? ए मावशी ते बाई दिसायला खूप गोड आहेत का? अहो, ते करतात की नाही? काय विचारतेस का? अहो, ते करतात की नाही? बाई हो हो करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र. काय ग? ते माझ्यावरती प्रेम करतात का? हे कोण सांगणार अगोदर? तुला काय वाटलं का? मला काय नाही वाटलं बघ. प्रेम मावशी प्रेम करतात का? पण यात मजा नाही आली बघ. अजून एखादं नाव घे. हा? एकच काय ग अगं म्हणते? ठीक आहे. घे ना ग. घे. असं म्हणतात. हा. इकडे मावशी ते घेऊ की ते घेऊ ग? हे घेऊ की ते घेऊ? हे घेऊ की ते घेऊ? दोघांचं मिळून एकच घे. मावशी काय चांगलं तुझी. हा, घेते घेते. घे घे. ऐकाय ग. हे ऐकायचं पोरीनो आता. केळीचं पान टरटरा 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 वाजतंय. अगं फाटेल की आता. काय ग बघायचं? आता केली तर पण तर फाटणार नाही की. मावशी नाही फाडायचं. आमच्या घ्यान आणले ते पान. ह्याने आणलंय ढगावर शेकून आणलंय वाटतं. घे बाई घे. नाव घेणार नाही मावशी हा. आता घेशील? घेते ऐक आता. केळीचं पान टरटरा 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 वाजतंय. आणि आमच्या ह्यांचं घेताना काय ग? आमच्या ह्यांचं घेताना मला बाई कसं 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 मला वाटलं पावसात मोर नाचते. घेऊ. घेऊ जा तिकडे. धन्यवाद. या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं काही पारितोषिक श्रीकृष्ण भोवले भावेलकर यांच्याकडून मावशीसाठी 201 पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने जबरदस्त असं मजेशीर नाव घ्यायचं आहे. श्रीकृष्ण घे आता नाव. श्रीकृष्ण आणि मी गेले होते बाजारात. तिकडे पाहिले साधू संतांचे मठ.
श्रीकृष्णराव आणि मी गेले होते बाजारात. तिकडे पाहिले साधू संतांचे मठ आणि श्रीकृष्णांची आणि माझी जोडी म्हणजे जणू एका पिंजऱ्यातले लव बर्ड. धन्यवाद. त्याचप्रमाणे हर्ष बंडवे यांच्याकडून देखील मावशीसाठी 101 पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं जबरदस्त असं नाव घ्यायचं आहे, हर्ष. घे आता. ओ हर्षराव, रागवणार नाही ना? आता ऐकाय जोरात होऊ दे. हा. यशराव आणि मी गेले होते बाजारात. यशराव घेत होते कोंबडी. कोंबडी? यशराव आणि मी गेले होते बाजारात. यशराव घेत होते कोंबडी. त्या बाजार कुरडला कोंबडा मारून काय म्हणाला? काय ग? यशराव तुमची एक नंबर चमडी. धन्यवाद. त्याचप्रमाणे वैभव घडशी यांच्याकडून देखील मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने वैभव यांचं जबरदस्त असं नाव घ्यायचं आहे, वैभव. हिरव्या हिरव्या साडीला चॉकलेटी धारी. हिरव्या हिरव्या साडीला चॉकलेटी धारी आणि वैभवरावांचं बाळ खेळतं ना माझ्या दारी. काय बरं काय ग? धन्यवाद. नाही का? मस्करी केली. किती मस्करी. बघ ग. थांब ग. त्याचप्रमाणे कुणबेवाडी व जयगड गावचे पोलीस पाटील माननीय श्री प्रसादजी गुरव यांच्याकडून मावशीसाठी 101 पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं एकदम जबरदस्त हटके नाव घ्यायचं आहे. खास फरमाईश आलेली आहे. मावशीचे जबरदस्त फॅन आहेत प्रसाद गुरव. घ्यायचं का ग? आता घे सांगितलंय तर. पण काय घ्यायचं तेच आता लक्षात येत नाही. तू घेतेस का? मी कशाला? घे ग बाई. नाही नाही घे 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 तूच घे ग. हा. सोन्याच्या अंगठीला हिरामणी जोडले. नाव काय घ्यायचंय? प्रसाद. सोन्याच्या अंगठीला हिरामणी जोडले आणि ह्या प्रसादरावांसाठी या गावात मी 7 जण सोडले. धन्यवाद. ज्यासाठी संदेश आम्ही श्री रवण द्रविड समामंडळ रत्नागिरी नयवारी संत शिरोणे आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. थांब ग. तू नाव घे. आता बघ नाव कसं घ्यायचं असं ते बघ. तू मावशी नाव किती मला जवळ आहे ना ग. काय ग बाई? ए ग. मी नाही बाई. आता एवढी म्हणते तर साधीच्या समान बस ए ग. आता कडेवर घे. झेपायचीच नाही तू. काय करता. हा. नवऱ्याने किती साडीत मी अप्सरवाणी नटली. काय म्हणते ही? नवऱ्याने घेतली साडी ती अप्सराने नटली. आणि ही ए मावशी मला पण आमच्या ह्यांनीच घेतली साडी. कोणी बघितले? हो ग. अगं नवीन घेतले ते कोणी बघितले? दाखवून का मला? अगं हे बघ ही बघ किती नवीन सुंदर आणि बघ, असं उडते बघ बघ बघ. असं केलं ना असं उडते बघ. जरा फुकलं ना तिकडे उडशील. हो, हो. घे ग बाई. उसकी जळती जळती. ऐक ग. हा. नवऱ्याने घेतली साडीत मी अप्सरवाणी नटली. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. मला मावशीच्या हातभर पाटली. काय ग काय बाई? ग? अगं काय साडी म्हटलं ग. ग? फाटली ती बघताना लाज नाही वाटली? ग, मस्करी केली ग. जेवढी मस्ती करतात थोडीशी केली ग. मावशी तू करतेस ना का मस्करी? याला थोडीशी नाही, याला भरपूर म्हणतात. अगर हमने गाना चल अरे इकडे. तुझं पण काय काय हे? चावण्यात कुठची तू ये ग. अगं ये कशी. काय ग मावशी? तू नाव घे. ऐका नीट आहे. हा. नवऱ्याची उष्टी आलात नवरीला लागली. नवऱ्याची उष्टी आलात नवरीला लागली. अगं मावशी हलू दे नाही तर सुटेल तुझी काष्टी. काय ग? मावशी सुटणार का असती? मावशीची सुटणार का? मावशीची सुटणार का? याच्यासाठी आली सुद्धा? नाही ग. मावशी काशी खोचून ठेवा. अशी सुटायची नाही ती. का ग तुमच्या ह्यांनी खोचले की काय? तुझ्यापेक्षा 10 पावसाला जास्त बघितलेत मी. राजे तू एखादं नाव घे. काय करता अगं मावशी तर मी कशाला ग. अगं यांना समजू दे नाव कसं घ्यायचं असं ते ग तू. अगं असं असं म्हणते म्हटलं. ऐक तर मग. अगं हे चंद्र ऐक ग. काय ग? जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. श्रीकृष्णाचे नाव घेते राधा या नात्याने. राधा कोण नाव घेतलं ग? राधेने कोण नाव घेतलं ना? बघितलं कारल्यामधून आंब्याचा रस निघाला वाटतंय. काय लग्न म्हणतेस का? कधीतरी गोड बोललेच नाही म्हणून म्हटलंय. जा, मला सांग ना मी. जा. अगं हे चला थांब आता. मावशी. काय झालं? अगं आम्हा साऱ्यांना ना विचारलंस. हो ग. अगं तू नाव नाही घेतलंस ते. मला लाज. अगं हे ग. इकडे मावशी इकडे बघ. अगं म्हातारी सर तू नाचतेस अगं का ग? इकडे. घे एखादं नाव.
तेव्हा तुझं ध्यान तुझं का धगपड होतं इकडं? अरे, आता ऐका. सायाच्या पानाखाली इकडे ये ग बाई. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. सायाच्या पानाखाली आणि ससा असा कसा ठेवलास का? तो मेलेला होता. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. हा. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. तुझा घरी नवरा आहे ना, मग माझ्या वाट्याकडे बघते वाकून. कशी म्हणते? ते थांबा ग, ते जाऊ दे सगळं आता. आता का काय? आता ह्या घाटानं असं गप्प गप्प जायचं का ग?